आता आपण बघूयात 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। कांद्यावरची निर्यात बंदी उठवली। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आता 40% निर्यात शुल्क लावून सर्व देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार। कांदा निर्यात बंदी हटवल्यानंतरही शेतकरी व्यापारी नाराज। निर्यात बंदी दरम्यान झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी। कांद्याचे बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा, तरीही नाराजी कायम। गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला। 42°C इतक्या तापमानाची नोंद। तापमानाच्या नागरिकांना झळा। अमरावती जिल्ह्यात सुद्धा तापमान वाढीचा नागरिकांना त्रास। 40°C तापमानाची नोंद। नांदेड जिल्ह्याच्या तापमानात वाढ। जिल्ह्यात 42.83 इतक्या तापमानाची नोंद। उष्णतेमुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन। पुण्यात पुढील 2 दिवस उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता। मागील 4 ते 5 दिवसांपासून 41°C तापमानाची नोंद। राज्यातल्या धरणात अवघा 29% पाणीसाठा। नागपूरमध्ये 40%, अमरावतीत 44%, तर मराठवाड्यात अवघा 13% पाणीसाठा शिल्लक। सांगलीच्या जत तालुक्यातील उडगी येथील पाण्याचा स्रोत आटला। तालुक्यात टँकरनं पाणी पुरवठा। महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नांदेड शहरात जलसंकट। कोठी तीर्थच्या विद्युत पंपात तांत्रिक बिघाड झाल्यानं पाणी टंचाई। मागील 8 दिवसात शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा खंडित। गडचिरोली जिल्ह्यातील झिंगानूर भागात भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी नागरिकांची 3 ते 4 किलोमीटर पायपीट। भर उन्हात नागरिकांची पाण्यासाठी कसरत। वाशिम शहरातील अनेक भागात 8 ते 10 दिवसाआड पाणी पुरवठा। संतप्त नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा। वर्ध्याच्या आष्टीतील बोरखेडी गावात तीव्र पाणी टंचाई। पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट। अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या जैसे तेच। बीडच्या शिवनी गावात पाण्याविना मोसंबीची बाग करपली। शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका। शासनाकडे आर्थिक मदत देण्याची मागणी। धुळ्यात वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज बाद। नोकरीचा राजीनामा मंजूर झाला नसल्याचं कारण देत अर्ज बाद। अब्दुल रहमान हे माजी IPS अधिकारी। नाशिकचे ठाकरे गटाचे नाराज माजी जिल्हा प्रमुख विजय करंजकरांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। करंजकरांकडे 28 कोटीहून अधिक संपत्ती। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या प्रचाराला सुरुवात। शहरात विविध ठिकाणी बॅनर। मात्र बॅनरवर भुजबळांचा फोटो नसल्यानं भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी। रावेर लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंचा यावत तालुक्यात जोरदार प्रचार सुरू। जिल्हाध्यक्ष अमोल जावळे देखील सक्रिय। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी दीपक केसरकर मैदानात। सावंतवाडी शहरातील व्यापारी वर्गाची भेट घेऊन राणेंना विजयी करा, केसरकरांचं आवाहन। मावळ लोकसभेचे मवियाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा खोपोलीत जोरदार प्रचार। प्रचारादरम्यान मराठा समाजाकडून संजोग वाघेरे यांना जाहीर पाठिंबा। अहमदनगरच्या श्रीरामपुरात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या प्रचारार्थ संविधान निर्धार सभा। सभेला प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती। बीड लोकसभेचे मवियाचे उमेदवार बजरंग सोनवणेंचा परळी मतदारसंघात दौरा। बजरंग सोनवणेंचा प्रचाराचा धडाका सुरू। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ। अज्ञातांकडून सामंत यांच्या कारच्या ताफ्यावर दगडफेक। यवतमाळमध्ये प्रचार दौऱ्यादरम्यान घडली होती घटना। नांदेडमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकरांची भेट घेतली। शहरात पोलीस भरतीच्या तयारीसाठी मैदान उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याची व्यथा मांडली। बीडच्या आष्टीत त्रिदल संघटनेची बैठक। बैठकीत आजीबाजी सैनिकांचा पंकजा मुंडेंना पाठिंबा। आमदार सुरेश धस यांची बैठकीला उपस्थिती। जळगावमध्ये वंचितच्या एका पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी वंचित आक्रमक। जिल्हाध्यक्ष शमीभा पाटलांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचं पोलीस ठाण्यात आंदोलन। नांदगावच्या कळमदरी ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार। मूलभूत समस्या अभावी ग्रामस्थ आक्रमक। मेणबत्त्या पेटवून ग्रामस्थांची शपथ। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची थोड्याच वेळात सभा। कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानात सभा।
धाराशिवचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे मैदानात. निंबाळकरांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात जाहीर सभा. वसंत मोरेंच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकरांची उद्या जाहीर सभा. पुण्यातील डेक्कन नदीपात्रात सभेचं आयोजन. एकनाथ शिंदे आजपासून 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर. इचलकरंजीत धैर्यशील मानेंसाठी शिंदेंची आज सभा, तर उद्या कोल्हापुरात संजय मंडलिकांसाठी बाईक रॅली. साताऱ्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाकडून कराड शहरासह परिसरात बाईक रॅली. बाईक रॅलीच्या माध्यमातून मतदान जनजागृती. तब्बल 25 वर्षांनंतर अमरावतीतील मतदानाच्या टक्केवारीची ऐतिहासिक नोंद. मतदान जनजागृतीसाठी परिश्रम घेणाऱ्या मतदानाचा टक्का वाढवणाऱ्या शिलेदारांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार. पालघरमध्ये मतदान जनजागृतीसाठी भव्य महिला बाईक रॅलीचं आयोजन. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मतदान जागृती. नाशिक लोकसभा मतदारसंघात 39 तर दिंडोरीत 20 उमेदवारांचं नामनिर्देशन पत्र दाखल. सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार. ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 12 कोटींच्या घोटाळ्यात ईडीची एंट्री. ईडीचा मनी लॉन्ड्रिंगच्या संशयातून तपास सुरू. वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन्स कंपनीवर फसवणूक केल्याचा आरोप. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघीण छोटी मधूचं दर्शन. बछड्याला तोंडात धरून छोटी मधू रस्ता पार करतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद. खरीप आणि रब्बी हंगामासाठी 2201 कोटींचं पीक कर्ज बँकांना देण्यात आलं. अद्याप 1583 कोटी पीक कर्जाचं वाटप बाकी. नांदेडमध्ये भुईमुग काढणीला जोर, तर वाढत्या उष्णतेमुळे मजुरांचा तुटवडा. परिणामी उत्पादनातही मोठी घट झाल्याचं समोर. वाशिममध्ये बाजारात दाखल झाल्यानंतर विक्रमी दर मिळालेल्या हळदीच्या दरात आता काही अंशी घसरण. हळदीचे भाव 17,200 रुपयांवरून 16,800 रुपयांवर. गोंदिया जिल्ह्यात रब्बी हंगामातील धानाची कापणी सुरू. अवकाळीचा धोका लक्षात घेता यंत्राद्वारे धान कापणीची लगबग. गोदावरी नदीला जलपर्णीचा विळखा. ड्रेनेजचं पाणी नदीत सोडल्यानं गोदावरीचं पाणी दूषित. प्रशासनाचं दुर्लक्ष. पुणे शहरात आंब्याची आवक वाढली. दिवसाला 8 ते 10 हजार आंब्यांची आवक. अक्षय तृतीया असल्यानं आंब्यांच्या मागणीत वाढ. रत्नागिरीत हापूस अॅग्रो टुरिझमच्या माध्यमातून लहान मुलांसाठी 7 मिनिटात आंबे खाण्याच्या स्पर्धेचं आयोजन. बच्चे कंपनीने मारला आंब्यांवर ताव. बुलढाण्यात वृक्षदिंडीतून वृक्ष लागवडीबाबत जनजागृती. 5 वर्षात 10,000 झाडांची लागवड. गो ग्रीन फाउंडेशनचा उपक्रम. महाडमध्ये धुळीमुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क. आयोजकांना खासगी टँकरद्वारे हेलिपॅडवर पाणी मारण्याच्या सूचना. सांगलीच्या मिरजमध्ये सैन्य दलाचे बिघाड होऊन शेतात उतरलेलं हेलिकॉप्टर दुरुस्त. दुरुस्तीनंतर हेलिकॉप्टर बंगळुरूकडे रवाना. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा गावातील पूल धोकादायक अवस्थेत. नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास. प्रशासनाने पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. जळगावमध्ये मुक्ताईनगर गोडसगाव पूल मार्गाची दुरावस्था. खड्ड्यांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. हिंगोली शहरातील ऐतिहासिक जलेश्वर तलावातील गाळ काढण्याचं काम सुरू. जलेश्वर तलावाचं सुशोभीकरण होणार. अखंड वारकरी संप्रदायाला आस लागून असलेल्या आषाढी वारीची घोषणा. तुकोबांची पालखी 28 जूनला तर माऊलींची पालखी 29 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान करणार. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं आजपासून आरक्षण सुरू. 1 सप्टेंबर रोजी धावणाऱ्या गाड्यांसाठी आजपासून तिकीट काढता येणार. गोंदियात पावसाळ्यापूर्वी रेती डेपो सुरू होण्याची शक्यता मावळली. पर्यावरण विभागाचा हिरवा झेंडा नाही. जिल्ह्यात 9 रेती डेपो सुरू करण्याचं होतं नियोजन. एसटी महामंडळाच्या सांख्यिकी विभागाकडून राज्यातील सर्व आगाराच्या कामकाजाचा आढावा. आढाव्यात वाशिम आगाराचा पहिला क्रमांक. रखरखत्या उन्हाचा वाहनधारकांना त्रास होऊ नये यासाठी शहरातील सिग्नल दुपारी बंद ठेवण्याची मागणी. माहिती अधिकार महासंघाचे तालुका अध्यक्ष योगेश पखाले यांचं पोलीस आयुक्तांना निवेदन. नागपूरच्या अंबाझरी तलावाभोवताली जलपर्णीचा विळखा. पालिकेकडून जलपर्णी काढण्याचं काम युद्धपातळीवर. आतापर्यंत तलावातून 200 ट्रक भरून जलपर्णी काढण्यात आली.
अमरावतीच्या तिवसा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना सलाईनमुळे उलट्यांचा त्रास. रुग्णालय प्रशासनाविरोधात नागरिकांकडून रोष व्यक्त. औषध साठा बोगस असल्याचा आरोप. धाराशिवच्या वैद्यकीय रुग्णालयात अँटीबायोटिक इंजेक्शन दिल्यानंतर 16 बालकांना अचानक जाणवू लागला थंडीचा त्रास. आरोग्य विभागाकडे अहवाल सुपूर्द. संबंधित प्रकाराची चौकशी सुरू. धाराशिवच्या शासकीय रुग्णालयातील कोरोना काळातील ऑक्सिजन प्लांट धुळखात. रुग्णालय प्रशासनाकडून ऑक्सिजन प्लांटच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष. धाराशिवमधील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येणार. जवळपास 25,000 विद्यार्थ्यांना आहार मिळणार. संत गोरोबा काका यांच्या वार्षिक संजीवन समाधी सोहळ्याला सुरुवात. भक्तिमय वातावरणात धाराशिवमध्ये दिंडी दाखल. यवतमाळच्या चिंतामणी मंदिरात 4 महिन्यात 9.25 लाखांचं दान, तर 7 दानपेट्या लवकरच उघडणार. मंदिर प्रशासनाची माहिती. सोलापूरची साईभक्त मंदाकिनी गावसाने यांच्याकडून 33,24,000 रुपयांची देणगी साईचरणी अर्पण. सेवानिवृत्तीनंतर मिळालेली ग्रॅज्युएटीची रक्कम तसंच सोन्याचे दागिने साईचरणी दान.